प्रयागराज येथे ज्या भाविकांना पवित्र स्नानासाठी जाते आले नाही त्यांच्यासाठी जय संतोषी माता गोशाळा सोलापूर, विश्व हिंदू परिषद, आद्य गोरक्षक, जगदंबा प्रतिष्ठान या संस्थांनी पुढाकार घेऊन तेथून आणलेल्या गंगाजलाची पहाटे 5 वाजता वेदमंत्रांच्या जयघोषात पूजा केल्यानंतर भाविकांना गंगाजल टाकलेल्या हौदात स्नान घालण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्तपरायण अभिमन्यू डोंगरे महाराज, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण, रमेश सिंदगी, मातोश्री पुष्पलता भोसले महाराज, डॉक्टर राजेंद्र गाजूल, केतन शहा, दीपक एडके, भूमेश गोली, शुभम साठे, शुभांगी बुवा आदि उपस्थित होते। श्री महागुप्त सरस्वत्यै नमः। ध्यायामि, आवाहयामि, स्थापयामि, पूजयामि। ओम पाशास्तंच वर्णं यदां साम्पतिमीश्वरम् आवाहयामि यज्ञेऽस्मिन् पूजनार्थं नमामितं। ओम श्री वरुणाय नमः। आवाहनम् आसनं समर्पयामि। ओम श्री वरुण देवताय नमः। प्रयागराजमध्ये जाऊन कुंभ स्नान करता आले नाही अशा गरीब बांधवांना शेवटचे अमृत स्नान घडावे यासाठी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गणपती घाटावर कृत्रिम हौद निर्माण केला आहे। या पार्श्वभूमीवर सावरकर प्रतिष्ठान, जय संतोषी माता गोशाळा आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आज पहाटे 5 वाजता साधू संत महंतांचे स्नान घडवून अमृत स्नानाला सुरुवात करण्यात आली। प्रयागराज इथे आज महाशिवरात्रीनिमित्त शेवटचं अमृत स्नान आहे। त्यानंतर सोलापूरहून जे लोक जाऊ शकले नाही त्या लोकांकरता आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून जे लोक प्रयागराजला गेले होते तेथून 50 लिटर गंगाजल घेऊन आले होते। ते गंगाजल इथं आम्ही टँकरद्वारे पाणी मागून शुद्ध पाण्यामध्ये ते गंगाजल टाकलं आणि त्यामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त लोकांनी आज गंगा स्नान अमृत स्नानाचा लाभ घेतला आहे। त्याच्यामुळे पवित्र राखलं गेलं व गणपती घाट आणि सिद्धेश्वर देवस्थान यांच्या परिसरामध्ये हे प्रसंग करून आलेला आहे। आणि माननीय उपायुक्त व सोलापूरचे पोलीस आयुक्त यांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे। 144 वर्षानंतरचा योग येणार आहे, म्हणजे आपल्या या जन्माच्या आपल्या पिढीतला शेवटचा योग आहे। त्या हिशोबाने आम्हाला नियोजन केलेलं आहे आणि त्याचा सर्व लाभ लोकांनी घेतलेला आहे। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय यादव, विजय कुलथे, अविनाश माने, संजय जमादार, रमेश नल्ला यांनी प्रयत्न केले।